गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा मिड विकेटच्या दिशेने चेंडू आहे. फलंदाजांनी ठरवलेलं एक प्लॅनिंग आपण पाहू शकतो केलेलं आहे की जमिनीचा समांतर फटकेबाजी खेळायची आहे. एक फटका वरून खेळला होता आणि त्यातच फलंदाज बाद देखील झाला. त्यामुळे रिस्क घ्यायची नाही, जोखीम पत्करायची नाही असं ठरवलेलं दिसतंय. परंतु ज्यावेळेस 5 षटकांचा सामना असतो, मर्यादित षटकांच्या सामन्यामध्ये आपण पाहतो की तुम्हाला रिस्क घ्यावीच लागते, जोखीम पत्करावीच लागते. कारण असं म्हणतात की मॅन कॅनॉट रीच ॲट हाय विदाउट डेअरिंग. धाडसाशिवाय कोणताही मनुष्य यशस्वी होऊ शकत नाही. धाडसी तर्कांशिवाय आजपर्यंत जगामध्ये कुठला शोध लागलेला नाही. कित्येक लोकांना धाडसी तर्क केल्यामुळं तुरुंगवास सुद्धा सहन करावं लागलं. ओहो, जबरदस्त फटका, आकाशाला गवसणी घालतोय, मार्वलस ड्राइव्ह आणि षटकार. Exclusive DJ for Brazilian Lion Watchmen. Exclusive DJ for Brazilian Lion Watchmen. Lion Watchmen. आपण पाहतोय ज्या धाडसाची आपण चर्चा करत होतो, ज्या डेअरिंगची आपण चर्चा करत होतो, ती डेअरिंग इथं फलंदाजाकडून आपल्याला बघायला मिळाली. आणि नक्कीच मिड विकेट वरून त्याने ठोकलेला एक प्रेक्षणीय असा षटकार आपण बघितला. याची देही याची डोळा, डोळ्याचं पारणं फेडणारा हा फटका होता. आणि षटकाराबरोबरच धावफलकावरती आता पाहूया 11 धावा, 1 गडी बाद गुळवली. आपण सांगत होतो की धाडसी तर्कांशिवाय जगामध्ये शोध लागलेला नाही. असे किती माणसं आहेत की ज्यांना धाडसी तर्क केल्यामुळं त्यांना तुरुंगवास सहन करावा लागला. तुम्हाला गॅलिलिओ माहित असेल, गॅलिलिओने एक शोध लावला होता की पृथ्वी लंबगोल आहे, ती गोल नाहीये. आणि ख्रिश्चन धर्मशास्त्रामध्ये बायबल असं सांगतं की पृथ्वी गोल आहे. त्यामुळं त्यावेळेस हिटलरनं गॅलिलिओला तुरुंगात सुद्धा टाकलं होतं. पण आज व्हॅटिकन सिटीमध्ये गॅलिलिओचा पुतळा आहे. कोपर्निकस हा एक शास्त्रज्ञ होता. त्या शास्त्रज्ञाने सुद्धा पृथ्वी ही स्वतःभोवती फिरते आणि पृथ्वी ही सूर्याभोवती सुद्धा फिरते. परिवलन आणि परिभ्रमण गती आहे पृथ्वीला, हा त्याने शोध लावला होता. त्याला सुद्धा तुरुंगवास सहन करावा लागला होता. तमाम प्रेक्षक हो, एक अजून एका गोष्टीचा आवर्जून इथे उल्लेख करायला हवा. याच आपल्या कल्याणच्या मैदानावर प्रणव धनावडे यांनी जे प्रशांत धनावडे जो विक्रम केला होता 1009 धावांचा, त्याच सामन्यामध्ये अजून एक आपला डोंबिवलीचाच एक सुपुत्र तिथे त्यांनी परफॉर्मन्स दिला होता, त्याचा सुद्धा आवर्जून इथे उल्लेख करायला हवा. चिन्मय जयंता पाटील हा आजदेगावचा एक गोलंदाज, त्यांनी मात्र अप्रतिम गोलंदाजी करताना 3.2 षटकामध्ये फक्त 3 धावा देताना तब्बल 5 गडी बाद करून एक निश्चित त्याने एक सुद्धा एक विक्रम प्रस्थापित केला होता. त्याचं सुद्धा आम्ही ते कौतुक करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. धन्यवाद. नक्कीच बघ प्रसाद सर, बघा प्रणव धनावडे याने चांगला खेळ केला, परंतु तितकाच चांगला खेळ चिन्मय जयंत पाटील या आपल्याच गावातील भूमिपुत्राने खेळ केलेला आहे. परंतु त्याचा खेळ थोडा झाकोळला गेला असं म्हणू शकतो आपण. हा चेंडू बघा, स्लिपचा खेळाडू चेंडूवरती कसा वेगात आला होता. षटक संपलं, पहिल्या षटकाचा खेळ संपेल आणि धावफलकावरती आपण जाऊ. 11 धावा. या ठिकाणी एक बक्षीस आलेलं आहे. ऋषीनाथ भगवान पाटील उत्तरशिव यांच्याकडून विकेट हॅट्रिक साठी बक्षीस आहे 2000 रुपयाचं. षटकार हॅट्रिक लागोपाठच्या 3 षटकारांसाठी बक्षीस आहे 2000 रुपयाचं आणि लागोपाठच्या 3 चौकारांसाठी बक्षीस आहे 500 रुपयाचं. ऋषीनाथ भगवान पाटील यांच्याकडून हे बक्षीस दिले जाते. मी खरं तर चिन्मय जयंत पाटील यांची आपण चर्चा करत होतो की इतका चांगला खेळ केला. नक्कीच तुम्ही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये राहुल द्रविडला बघित असेल, द्रविडने सुद्धा कित्येक वेळा चांगला खेळ केला. सचिन तेंडुलकर मध्ये त्यानं 331 धावांच्या भागीदारीमध्ये सुद्धा मोठा वाटा उचलला होता. परंतु तिथे सचिन तेंडुलकरने 186 धावा बनवल्या आणि राहुल द्रविड झाकोळला गेला. सौरव गांगुलीमध्ये 317 धावा त्याने काढल्या, तिथेही राहुल द्रविडनं शतक केलं, तिथेही झाकोळला गेला. ऑस्ट्रेलियामध्ये एका सामन्यामध्ये तो एक दिवस व्हीव्हीएस लक्ष्मण आणि राहुल द्रविडने पूर्ण दिवसभर बॅटिंग केली. 1.5 दिवस दोघं जण बादच झाले नाहीत. परंतु तिथे 155 धावा काढल्या. तिथं लक्ष्मणने 275 धावा काढल्या आणि राहुल द्रविड झाकोळला गेला. नक्कीच चिन्मय जयंत पाटील आज
प्रणव धनावडेचा झंझावातासमोर झाकोळला गेला असला तर या भूमिपुत्र आहे तो डोंबिवलीचा आणि म्हणून त्याचा आपल्या सर्वांना अभिमान आहे. यावेळेस हा चेंडू कव्हरला खेळला, चेंडू सीमारेषा पार, 4 रन. दुसऱ्या षटकात गोलंदाजाचं पहिल्या चेंडूनं स्वागत. नक्कीच सर, याची आपण चर्चा करत होतो. मला एक आठवलं आता उदाहरण. आपण एक चित्रपट बघितला असेल, हम आपके है कौन. आकाशामध्ये चेंडू बघायचंय आणि याच बरोबर झेल सुटला. जीवदान सुटला झेल तिथे. बघा त्या क्षेत्ररक्षकाकडे कसे पाहतायत इतर खेळाडू. अब्दुल रज्जाकडे वसीम अक्रमने असंच बघितलं होतं. नाही, पद्धतच चुकीची होती जेल घेण्याची. ज्या पद्धतीने दोन्ही हात असे वरती करून पूर्ण त्यांचा शरीराचा बॅलन्सच गेला होता. त्यापेक्षा दोन्ही हात खाली घेऊन जरा जज करून जरा डोकं मागे घेतलं असतं तर व्यवस्थित ते जेल टिपू शकले असते. काय होतं, एका बाजूने गोलंदाज खूप चांगले कष्ट घेत असतो, अशा वेळेला त्याला साथ मिळायला पाहिजे फिल्डर्सकडून. जर फिल्डर्सकडून साथ नाही मिळालं थोडंसं खच्चीकरण होण्याची शक्यता नाकारता येते. इथे पण गोलंदाजच कॉटन बोल्ड करत होता. त्याचाच बॉल त्याचाच होता आणि catch अजून त्यालाच चांगल्या घ्यायचा पद्धतीने होता. घ्यायला पाहतो. आणि एक गोष्ट बघा की त्यानं चेंडू टाकून त्याला झेल घ्यायचा होता, त्यामुळे कदाचित त्याचं जे काही चेहरा होतो पाठीमागच्या बाजूला त्याला जावं लागलं होतं. तितकाच अवघड झेल होता. फॉलो थ्रू मध्ये नरेश भरपूर वेळा चेंडू टाकल्यानंतर फॉलो थ्रू मध्ये मागे येऊन जेल घेणं खूप कठीण असतं. मात्र हल्लीच्या आधुनिक क्रिकेटमध्ये ती गरज आहे, कारण सर्कलच्या आतमध्ये नसतात कोणी. आता हे power play चालू आहे म्हणून ठीक तो आहे. जर या स्टेजवरती क्रिकेट खेळत असेल तर त्याला ह्या गोष्टी करायलाच हव्यात. नक्कीच नक्कीच. इथं प्रयत्नांना महत्व नाही, प्रयत्न तुम्ही किती यशस्वी करतायत ना खूप महत्व आहे. हा चेंडू बघा, अप्रतिम फटका, बरोबर गॅप त्याने काढला तिथे. डी थर्ड मॅन सीमारेषेच्या बाहेर चेंडू जातोय. 4 रन. बघा धावफलकावरती चौकारानं धावफलक पुढे जातोय. आता 20 धावा, एक गडी बाद 20. गोळवली सुरुवात थोडीशी खराब होती. पहिला फलंदाज पहिल्या चेंडू षटकामध्ये बाद झाला होता, तो दीपक. 2 धावा त्याने काढल्या, पण तिथून पुढे या दोघांनी मी तर म्हणेल चांगली फलंदाजी केलेली आहे. एक षटकार, एक चौकार देखील त्याने आपल्याला दाखवला. विशेष करून तानाजी आज तो शर्यतीची झुंज देतोय. एक तानाजी मालुसरे लढला होता कोंढाण्यावरती आणि एक तानाजी बघा इथं लढतोय, झुंजतोय आणि त्याच तडफेने तो झुंजतोय. हे फार महत्वाचं आहे. किती जबरदस्त आक्रमण केलंय बघा त्याने. एक षटकार, एक चौकार ठोकलाय आणि खेळतोय नॉन स्ट्राईक एंडला. दुसरं षटक टाकणार आहे गोलंदाज विकास आणि स्ट्राईक एंडला फलंदाज असेल प्रवीण. अप्रतिम बघा, किती सुरेख फटका आहे, किती नजाकत आहे त्या फटक्यामध्ये. एक्स्ट्रा कव्हर सीमारेषे बाहेर. 4 रन. चौकार, अप्रतिम असा चौकार होता. नक्कीच या चौकाराबद्दल बाळसर आपण काय म्हणाल? नाही, मॅग्निफिसंट स्ट्रोक. ज्याचं फुटवर्क चांगलं आहे, ज्याचं पदराला चांगलं आहे, जो ऑफ साईडला खूप स्ट्रॉंग असतो, त्याचे बेसिक चांगले असतात, अशा फटके तो कधीही खेळू शकतो कुठल्याही चेंडूवरती. खूप चांगल्या पद्धतीने स्ट्रोकसाठी जागा बनवली आणि प्रवीणनी बघतो आपण 3 चेंडूवर तब्बल 9 धावा, म्हणजे 300 स्ट्रायकिंग 100 आपल्याला बघायला मिळते. तानाजीचा उल्लेख केला, पहिल्या सामन्या याच्या अगोदरच्या सामन्यात सुद्धा खूप चांगली बॅटिंग केली. 6 चेंडूत 18 धावा, 300 स्ट्रायकिंग 100 ठेवलंय. इथे सुद्धा आपण बघतोय मैदानावर खेळत आहेत, आपण बघतोय 14 या धावसंख्या. चांगली बॅटिंग आहे. असे बॅट्समॅन जर सुरुवातीला 5 क्रमांकापर्यंत तुमच्याकडे जर असतील तर नक्कीच चांगली धावसंख्या उभारू शकतो. आणि पॉवर प्ले चांगला आहे. 25 धावा कुठले आहेत त्यांनी, कारण आपण पाहिलं पहिल्या सामन्यामध्ये पहिल्या पॉवर प्लेमध्ये 27 धावा 2 षटकांमध्ये आणि नंतरच्या पॉवर प्लेमध्ये आपण 28 धावा, म्हणजे आणि इथे 25 धावा. म्हणजे ग्रामीण संघ दाखवतोय पॉवर प्लेमध्ये कशी बॅटिंग करायची ते. नक्कीच हा जो फटका खेळला आपण लेदर बॉलमध्ये ठीक आहे, कव्हर ड्राईव्ह खेळत असताना चेंडू खाली असतो, त्यामुळं फलंदाजाला तो एक नजरेच्या याच्या टपन. आपण टेनिस बॉलचा विचार केला तर बाउन्स इतका असतो जो कमरेच्या वरती चेंडू येत असतो आणि तो कव्हरला खेळणं हे नक्कीच अवघड आहे.
सराव आहे या सगळ्या मुलांना. जसं मी उल्लेख केला, प्रॅक्टिस भरपूर करतात. इथे ग्रामीणमध्ये मॅचेस पण खूप असतात, टचमध्ये खूप असतात. विंटर सीझन सुरू आहे आणि त्यामुळे कॉन्फिडेंटली खेळत आहेत. हो नक्कीच. आखूड टप्प्याचा हा चेंडू होता, पूल करायचा प्रयत्न होता, नक्कीच इथे फसलेला आहे. मला वाटतं एक आपण पाहू शकतो की भारतीय फलंदाज हे नेहमी आखूड टप्प्याच्या चेंडूवरती विकेट टाकतात किंवा तितकेसे आत्मविश्वासपूर्ण खेळू शकत नाही. परंतु आमचे टेनिस बॉलचे खेळाडू बघा, आखूड टप्प्याचे चेंडू सुद्धा तितक्या सहजतेने खेळतात ते. कारण नक्कीच इथं तो चेंडू जर खेळायला आलं तरच तो खेळाडू एक चांगला क्रिकेटर होऊ शकतो. नक्कीच, कारण आय साईट चांगला आहे, फुटवर्क चांगला आहे आणि तसंच चेंडूचे लेंथ चांगल्या पद्धतीने ओळखतात, बॉडी पोझिशन बरोबर आणतात आणि ह्याच्यामध्ये प्रॅक्टिस आहे ग्रामीण संघाचा. आणि मुळात आगरी जो समाज आहे, जे ग्रामीणमधले खेळाडू आहेत, त्यांना देवीची देणगी आहे, कुलस्वामिनीची भरपूर शक्ती आहे त्यांच्याकडे. ट्रान्सफर नक्कीच करतात तुम्ही बरोबर. विषय काढला आगरी कोळी किंवा हा जो कोकण पट्ट्यातला जो तरुण आहे ना, तो मुळात खूप काटक आहे. मी सहज शिवचरित्राचा अभ्यास करत होतो, संभाजी चरित्राचा पण मी अभ्यास केला. एक गोष्ट मला जाणवली की ज्यावेळेस संभाजी राजांनी सूत्र हातात घेतली होती आणि औरंगजेब भारतावरती चालून आला होता, तो तब्बल 27 वर्ष एक अप्रतिम चेंडू इथे टाकलाय नरेश, आतमध्ये आला होता. तानाजीला कसं बांधून ठेवायची जीवन या ठिकाणी दाखवत आहेत. बॅक टू नरेश. नक्कीच. ओहो, अप्रतिम फटका, लाजवाब, सुरेख टायमिंग, स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून जातोय गगनचुंबी षटकार. थँक्यू डीजे. षटकाराबरोबर धावफलकावरती मी जातोय. 31 धावा धावफलकावरती आहेत. आपण मी जी चर्चा करत होतो की औरंगजेब 27 वर्ष महाराष्ट्रामध्ये तळ ठोकून होता. रायगड सुद्धा त्याच्या ताब्यात आला, परंतु कोकणच्या भूमीवरती त्याला पाय ठेवता आला नव्हता. एकही कोकणातला किल्ला औरंगजेबाला 27 वर्षामध्ये जिंकता आला नाही. इतके या ठिकाणचे सरदार आणि मावळे किंवा सैनिक काटक होते आणि नक्कीच या भूमीचा संपूर्ण महाराष्ट्राला अभिमान असायला हवा. एक वेगळी नजकत आहे आगरी समाजामध्ये. आपण जाऊयात. ओ हो, अक्षरशः लोटांगण घालावं लागलं. एक जबरदस्त बाउन्सर बघा, नरेश तर्राट बाउन्सर. नरेशची चिंता वाढली असेल, नरेश म्हात्रे आमचे क्युरेटर, ज्या पद्धतीने फलंदाज हवेत होते थोड्या वेळासाठी आणि कोसळले. तसं बघाल तुम्ही तर नो बॉल कॉल केलं स्क्वेअर लेग पंचाने. व्हेरी गुड डिसिशन, कारण तानाजी थोड्या वेळासाठी हवेत होते आणि नॉन सेकंडचे फलंदाज प्रवीण जाऊन त्यांना सांगतायत, तानाजी सांभाळून अजून भरपूर सामने आपल्याला खेळायचे आहेत. हवेत होते आणि कोसळले. आणि एखादा लॉंग टेनिस मध्ये चेंडू पडल्यानंतर कसा उसळतो तसे ते उसळले. जो फलंदाज आहे ना, पूलच्या पूर्णपणे लाईन मध्ये आला होता. त्याची बॉडी लँग्वेज पूल साठी त्याने शरीर तयार केलं होतं. एक पाय वरती, एक पाय उचलला होता त्याने आणि चेंडू अचानक इतका उसळला की त्याला त्याचा तोल सावरणं नक्कीच कठीण. पुन्हा एकदा एक बाउन्सर टाकतोय बघा, सातत्यानं आता त्या फलंदाजावरती तितकाच अटॅक केला जातो. मॅग्निफिसंट डिलिव्हरी, जीवन दाखवत आहेत. मी अशी गोलंदाजी करू शकतो, कारण मी जसं उल्लेख केला पहिल्या दिवसापासून, कुठल्याही गोलंदाजाला षटकार मारायला आवडत नाही, डिवतले जातात. आणि जीवन जसं एक इनकटर टाकला आणि आताचा सुद्धा अप्रतिम लेट स्विंग या ठिकाणी दाखवत असताना मिडल स्टंपवरून मॅग्निफिसंट बॉडी लाईन. धावफलकावरती आपण जातोय. 32 धावा धावफलकावरती. यावेळेस थोडासा पुढे चेंडू ठेवला होता त्याने आणि बघा फलंदाज नशीब बलवत्तर आहे त्याचं आणि 2 धावा इथे मिळणार आहेत. किस्मत मेहरबान, तो बल्लेबाज पहिलवान. तानाजीने आशा सोडून दिली होती की मी पोहोचू शकणार नाहीये, मात्र एवढ्या जोरात जीवनला मारायची काय करत होती. सहज रीतीने व्यवस्थित घेऊ शकला असता नेम आणि मारू शकला असता. मात्र असं क्रिकेटमध्ये घडतं, जवळून कधी कधी चेंडू यष्टीला लागत नाही आणि लांबून लागतं, असं चित्र बघायला मिळालं. उत्तरशिव संघासाठी दैवत देतं पण कर्म नेतं, अशी परिस्थिती आता झाली इथे बघा. तिथं स्ट्राईकवर परत आलाय तानाजी, कारण स्ट्राईक पासून लांब लिहिला होता जीवनने त्याला आणि तो स्ट्राईकवर पुन्हा एकदा येतोय. नक्कीच तानाजीसाठी काही दिवस असतात खेळाडूंसाठी असे की बरीचशी जीवदानं त्यांना त्या दिवशी मिळत असतात आणि खूप चांगला बॅटमध्ये चेंडू येत असतो. परंतु बाउन्सरनी पूर्णपणे तानाजीवरती अहो नक्कीच पुन्हा एकदा कशाला गवस निघालतो हा चेंडू आणि षटकार.
आपण आताच गाणं ऐकलं, तुला साथ घाले, अतिशय पंढरीची संपूर्ण महाराष्ट्र आपण पाहत असतो की ज्ञानोबा तुकारामांनी जो वारसा आपल्याला घालून दिला आणि विठोबाचे भक्त आहोत आपण. अजय अतुल यांनी अप्रतिम हे गाणं तयार केलं. म्युझिक्स आणि गाण्याचे शब्द आहेत ते अतिशय लागवी आहेत. नक्कीच बाळ सर, आपल्याला काय म्हणायचं या गाण्याविषयी? नाही, सुंदर प्रश्नच नाही, कारण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे साहेबांचं एक सुंदर वाक्य आहे, आधुनिक काळामध्ये कसं संगीत असायला पाहिजे याचं उत्तम उदाहरण म्हणजे अजय अतुल. सुरुवातीच्या काळामध्ये त्यांना सहकार्य लाभलं आणि त्याच्यानंतर जे सातत्याने बदल दाखवत आहेत, नवीन प्रयोग करतायत ते वेगवेगळ्या संगीताचं, ग्रामीण संगीत असेल, आधुनिक संगीत असेल, सगळ्या माध्यमातून चांगले गाणे रसिकांपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करतात. आणि हे गाणं जेव्हा लागतं अक्षरशः पांडुरंगाचं दर्शन होतं आपल्याला. ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. माऊली या चित्रपटातले गाणे. मुकुंद पाटील परत आहेत. धावसंख्या 40, षटकपट 3, सरासरी 13 धावांची गती. दोघांमध्ये पार्टनरशिप आपण बघतोय, 37 धावांची पार्टनरशिप तानाजी आणि प्रवीणमध्ये झाले. तानाजी नक्कीच पडले होते, त्यानंतर पडल्यानंतर कॉन्सन्ट्रेशन थोडं खाली आलं होतं 2-3 चेंडू, मात्र परत एकदा त्यांना लाईफलाईन जेव्हा मिळाली या ठिकाणी जीवनकडून, त्याच्यानंतर फुल फॉर्म मध्ये येतात. मागच्याच 15 ऑगस्टला हे गाणं आणि ह्या गाण्यावरती आधारित चित्ररथ महाराष्ट्राने जो राजघाटावरती संचलनासाठी पाठवला होता, पहिल्या क्रमांकाचं बक्षीस महाराष्ट्राला मिळालं होतं. आणि विशेष म्हणजे अजय अतुल यांचा सन्मान खास फोर्सनुसार घेतलेला आहे. जगातील सर्वात प्रसिद्ध 82 व्यक्तींमध्ये आता 82वा नंबर अजय अतुल यांचा आहे. नाही, प्रश्नच आहे. युरोपमध्ये जो एक कार्यक्रम झाला त्याच्यासाठी सुद्धा पंतप्रधानांनी अजय अतुलला आमंत्रित केलं होतं. कार्यक्रम आणि बॅकग्राऊंडला सुरुवातीला जे गाणे सादर केले जातात त्याच्यासाठी हा फार मोठा सन्मान आहे महाराष्ट्रासाठी. मला सुद्धा अभिमान आहे की माझ्या गावापासून एक 30 किलोमीटर अंतरावरती अजय अतुल यांचं मूळ गाव आहे आणि त्यांचं शिक्षण मी ज्या शाळेमध्ये शिकलो त्या शाळेमध्ये झालेलं आहे. ओहो, पुन्हा एकदा स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर षटकार, षटकार आणि षटकार. मॅग्निफिसंट बॅटिंग, अत्यंत घातक आणि विस्फोटक फलंदाजी करतायत प्रवीण आणि तसंच तानाजी. कारण एका बाजूला आपण तानाजीची बॅटिंग बघतोय, तब्बल 28 धावा कुठलेत, आणि दुसऱ्या बाजूला बघतोय आपण 15 धावसंख्या. आपण तानाजीच्या फलंदाजीकडे बघू. तानाजीने काही डॉट बॉल सुद्धा खेळले, जवळपास तो 5 डॉट बॉल खेळतोय. परंतु प्रवीणकडे बघा, एकही डॉट बॉल नाही, 2 चौकाराने 1 षटकार त्याने ठोकलेले. परंतु त्याला संधी बघा, फक्त 4 चेंडू त्याला खेळायला मिळाले. नाही, प्रश्न दोघांचंही स्ट्रायकिंग 100 चांगलं आहे. ते जवळजवळ 200च्या पलीकडे स्ट्रायकिंग 100 आहे आणि अशा पद्धतीने स्लॉग हाऊसमध्ये बॅटिंग म्हणणं कौतुकास्पद आहे. नरेंद्र, चौथ्या क्रमांकाचं षटक मैदानामध्ये चालू आहे. वैभवच्या हातामध्ये चेंडू, फुल टॉस चेंडू होता, यावेळेस मिड विकेटला खेळला. क्षेत्ररक्षक आहे तिथे, कार्पेट शॉट. लोअर फुलटॉस वरती आपण पाहत असतो की फलंदाजाकडे फारशी संधी नसते जो चेंडू आकाशामध्ये खेळताना, त्यामुळे त्याला अशा प्रकारे चेंडू एकतर लॉंग ऑफ किंवा मिड विकेटला खेळला तर तो सरळ ग्राउंड शॉट खेळू शकतो. एक चांगलं तंत्र फलंदाजाने दाखवलं. इथे 2 धावा मिळत आहेत आणि धावफलकावरती पुढे जातोय. स्कोर 48 धावा एका गड्याच्या मोबाईलला. एक चांगली भागीदारी. पहिला गडी जो बाद झाला होता त्यावेळेस 3 धावा होत्या, 45 धावांची दुसऱ्या गड्यासाठी भागीदारी. ओ हो, आणि ज्या भागीदारीची आम्ही चर्चा करत होतो तिथेच फलंदाज बाद झालाय दुसरा. धडक धडक ढोल ताश धडक धडक भंडारा चिडक चिडक मंदहारी धडक धडक पडत झाली चटक पटक पटक झाली दुश्मन की देखो जो फाट लावली. क्या बात आहे, क्या बात आहे. प्रेम डान्स अकॅडमीचे आमचे कलावंत अप्रतिम या ठिकाणी डान्स करत असताना काल संध्याकाळी स्टार प्लसमध्ये स्टार स्क्रीन अवॉर्ड्समध्ये जॅकलिन फर्नांडिसनी कार्यक्रम जबरदस्त डान्सच्या माध्यमातून कार्यक्रमाचा जो दर्जा आहे तो जबरदस्त उंचवला होता. प्रवीण बाद झाला इथे. 2 चौकाराने 1 षटकार त्याने ठोकला. 6 चेंडूमध्ये 17 धावा ठोकणारा प्रवीण आता विश्राम करेल पॅव्हिलियन मध्ये. गोलंदाजी मार्कवरती वैभव पुन्हा एकदा तयार आहे. नक्कीच पंच आहेत काशीनाथ पाटील सर यांना पार करेल आणि फलंदाज असेल स्ट्राईक एंडला आता पिंटू. नवीन आलेला फलंदाज पिंटू. चेंडू आकाशामध्ये आणि झेल टिपला. लागोपाठचा दुसरा फलंदाज तंबूच्या आश्रयाला. Like how
धन्यवाद डीजे. थँक्यू डीजे. बघा सर, विकेट हॅट्रिकच्या उंबरट्यावरती गोलंदाज आहे. मला एक प्रश्न विचारायचे बाळ सर तुम्हाला, की आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये बघितलं तर वन डे क्रिकेटमध्ये 39 विकेट हॅट्रिक, ऑस्ट्रेलियाचे 9 खेळाडू आहेत, पाकिस्तानचे 8 खेळाडू आहेत, बांगलादेशचे 4 खेळाडू आहेत आणि भारताचे फक्त 2च आहे, ते कपिल देव आणि चेतन शर्मा. नक्की भारतीय खेळाडूंना विकेट हॅट्रिक का मिळत नसेल बरं? नाही, त्याचं उत्तर इथे आलेलं आहे. आपण पाहिलं की सुरुवातीला जे सेलिब्रिटीज या ठिकाणी आले होते त्यांनी सांगितलं की यॉर्कर का टाकत नाही, यॉर्कर टाकायला पाहिजे, यॉर्करचं प्रॅक्टिस जास्त करायला पाहिजे, टॅलेंट खूप आहे भारतामध्ये, अगदी शंका नाही. आणि जसं आपण मॅग्निफिसंट दिलं, बॅट अँड पॅचच्या मध्ये चेंडू होता, लॉफ करण्याचा प्रयत्न, लवकर खेळले बघा, ड्रिल करून दाखवत चेंडू असा खेळायला होता आणि सुपर गोलंदाज या ठिकाणी वैभव मार्फत संधी होती हॅट्रिकची, मात्र ती हॅट्रिक त्यांना मिळत नाही. बोल्ड करण्याचा प्रयत्न होता, मात्र वैभवचा हाईट जरा जास्त आहे, चेंडू जरी लँड झाला तर चेंडू बॉम्ब्स होऊ शकतो आणि तेच झालं, एसटीच्या वरून तो चेंडू जातोय, त्यामुळे हॅट्रिक या ठिकाणी साधता येत नाहीये. बॅक टू नक्कीच तुमचं निरीक्षण अतिशय अप्रतिम आहे. कारण जर यॉर्कर आपण खूप कमी टाकतो आणि बाउन्सर जर आपल्याला टाकायचा असेल तर तेवढा वेग आपल्या गोलंदाजाकडे नाही. आत्ताच परवा एक लेख अप्रतिम होता, कारण भारताची गोलंदाजी चांगली होत नाहीये, समोरचा संघ 300च्या पलीकडे दावा करतोय. तर जसं नटसम्राटमध्ये घर देतो का घर, तसं आपल्याला या ठिकाणी बॉलर देतं का बॉलर, असं एक लेख लिहिलं होतं गौतम नाईक यांनी. खूप चांगल्या पद्धतीचा लेख होता. त्यामुळे चांगले गोलंदाज आहेत, त्यांना शोधावं लागेल आणि त्याला आणून भारताच्या मध्ये तुम्ही बघू शकता आराध्य दैवत छत्रपती शिवरायांची प्रतिमा या ठिकाणी आपण बघताय. काल सुद्धा या ठिकाणी एक सन्मान या ठिकाणी छत्रपती शिवरायांची प्रतिमा, एक सुंदर प्रतिमा काल किरण मोरेला, काल या ठिकाणी प्रमोदजी रतन पाटील आमचे महाराष्ट्र मनसेनेचे नेते आणि महाराष्ट्राचे सरचिटणीसनी काल त्यांना एक प्रतिमा दिली होती छत्रपती शिवरायांची आठवण म्हणून. आपण पाहू शकतो मैदानामध्ये बघा 4 षटकं संपलेली आहेत. टेलिव्हिजनवरती बघा तुम्ही ग्राफ दिसतोय, अप्रतिम कामगिरी. चंदन भगत, दिलीप भगत एक ग्राफ दाखवत आहेत, रन रेट दाखवत आहेत. पहिल्या षटकात 11 होता, नंतर 14 होता, तिसऱ्या षटकात धावसंख्या 40 होती तेव्हा 13 होता, चौथ्या षटकात धावसंख्या 50 आहे, 12.5. हा जो ग्राफ आहे तो दाखवत आहेत सातत्याने. नक्कीच डेन NBCने सुद्धा चांगली मेहनत घेतलेली याच वर्षीच्या स्पर्धेमध्ये. गेल्या वर्षीपेक्षाही अतिशय सुधारणा आपल्याला जाणवलेल्या आहेत. रेकॉर्ड्स देत आहेत ते, अनेक वेगवेगळ्या प्रकारचे स्टॅटिस्टिक्स देत आहेत आणि ही गोष्ट खूप महत्वाची की आपण बदल करतो आहोत. स्क्वेअर लेगला हा चेंडू खेळलाय आणि पहिल्या टप्प्यासाठी सीमारेषेच्या बाहेर असेल. बघा दीपक चौधरी सर दोन्ही आता कशाकडे करतायत, एक टोलेजंग षटकार. अगर तुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा. अगर तुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा. आवडे घोडा. आणि या षटकाराबरोबर शेवटच्या षटकामध्ये ज्या फटक्यांची गरज होती, मोरेशच्या गोलंदाजीवरती हल्ला चढवतोय फलंदाज अमित. षटकार ठोकून त्यानं खातं खोललेलं आहे. डाव्या इष्टीच्या बाहेर वरून यावेळेस चेंडू नक्कीच गेलोय. फलंदाज पुढे आला होता उजव्या इष्टीवरती आणि त्यामुळे जर डाव्या इष्टीच्या वरून चेंडू जात असेल तर तो वाईट देण्याचा प्रश्नच येत नाही. धावफलकावरती आपण पाहू शकतो त्या 56 धावा धावफलकावरती आहेत. 56 रन, लॉस ऑफ 3 विकेट्स, 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये गोळवली. उजव्या हाताने वरती विकेट. मोरेशचा हा चेंडू होता, बघा खेळतोय तो लॉंग ऑनला, क्षेत्ररक्षक येईल चेंडूवरती. 1 धाव अपेक्षित आहे. दुसऱ्या धावेची नक्कीच संधी नसेल इथे आणि एका धावेने धावफलक आपण पाहू शकतो तो 57 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये गोळवली. खरं तर स्लॉग ओव्हर्स म्हटल्यानंतर शेवटच्या षटकामध्ये प्रचंड फलंदाजी करायची असते आणि त्या दृष्टीने अमितनं षटकार ठोकूनच अमितनं इथं खातं खोललेलं आहे. आपल्याला माहित असेल की एक न्यूझीलंडचा असा फलंदाज होता की तो षटकार ठोकून खातं खोलायला माहेर असायचा. 1986 पासून तर 92च्या वर्ल्ड कप मध्ये तर त्याने कपिल देवला ठोकला, इम्रान खानला ठोकला, इयान बोथमलाही षटकार ठोकून खातं खोललं होतं. तर असा फलंदाज होता मार्क ग्रॅडबॅच. दरम्यान चेंडू बघा हातामध्ये घेतोय आणि यावेळेस तानाजी पडतोय, त्याची झुंज या ठिकाणी संपली. तानाजी पडला. धावफलकावरती आपण पाहू शकतो 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 57 धावा. DJ मंदार. बघा तानाजी पडलेला आहे. आपल्याला एक लढाई माहित असते, बुलढाण्याची लढाई, ज्यावेळेस उदय भानूच्या सैन्याविरुद्ध तानाजी लढत होता. लढता तानाजी पडला. मावळे मागे पळायला लागले होते आणि त्यावेळेस सूर्याजीने आवाज दिला, अरे पळता कुठे, भागूबाई सारखे तुमचा बाप इथं मरून पडलाय, लढून मारा किंवा उड्या टाकून मारा. मावळे मागे फिरले, आपले कोंढाणा जिंकला होता.
आयुष लेव्हनचे कॅप्टन आणि बारगाव लेव्हनचे कॅप्टन टॉससाठी यायचे आयुष लेव्हन आणि बारगाव लेव्हन. पुढचा चेंडू आखूड टप्प्याचा. ओहो, पूलचा हा फटका आहे. अप्रतिम झेल, मार्वलस कॅच, चित्तथरारक झेलाची नोंद. फलंदाज बाद होतोय क्रमांक 5. आयुष 11 आणि भार्गव 11 संघनायकांना विनंती आहे आपण यादी घेऊन या. आयुष 11 आणि भार्गव 11 दोन्ही संघाचे संघनायक आपण आपली प्लेइंग 11, 12th मॅन, 13 मॅन सर्वांची यादी या ठिकाणी आणून द्या. त्याचबरोबर आपले पुरस्कर्ते जे आहेत त्यांची पण आपण नाव आम्हाला कळवा, त्यांना घेऊन या. संघनायकांना विनंती आहे. शेवटच्या षटकामध्ये 2 फलंदाज बाद होत आहेत. हे पॉसिबल असतं, कधी पण शक्य आहे, कारण फलंदाज हा जीवावरती उदार होऊन खेळत असतो, प्राणाची बाजी लावून खेळत असतो. त्यामुळं जोखीम पत्करणं हे गरजेचं असतं आणि त्यावेळेस अशा प्रकारच्या विकेट जाणं सुद्धा तितकंच शक्य आहे. शेवटचं षटक सुरू आहे. उजव्या हाताने वरती विकेट फलंदाज येईल. थोडासा पुढे आला होता, नक्कीच अँगल बनवला होता बॅटचा. मिड विकेटला खेळला चेंडू, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. ओ, किती वेगात घेतलेली ही 2 धाव. तिथे खराब क्षेत्ररक्षण आणि पहा 2 धावा मिळत आहेत. चुकीच्या एंडकडे फेक होते, यष्टीत उद्ध्वस्त होत नाही आणि 3 धावा. षटक संपेल. शेवटच्या षटकामध्ये जी भंबेरी उडाली होती, जी तारांबळ उडाली होती क्षेत्ररक्षकांची, आणि त्यामुळं 60 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात. 5 षटकामध्ये 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये गोळवली. या ठिकाणी आपण पाहतोय समालोचन कक्षामध्ये धावा जवळजवळ 2 धावा कमी झालेत. मागच्या वेळेला 63 धावा चेस केल्या होत्या, याचा उल्लेख या ठिकाणी गोळवली संघाविषयी बोललं पाहिजे. मात्र कौतुक करेन, कारण आघाडीला तानाजीने खूप चांगली बॅटिंग केली. 15 चेंडू तब्बल 30 धावा केल्या, 200चं स्ट्रायकिंग 100. 7 चेंडू 17 धावा केल्या. मैदानावरती आपण पाहिलं तर प्रवीणनी चांगली फलंदाजी त्यांनी केली. 290चं स्ट्रायकिंग 100. 4 चेंडू 7 धावा केल्या. अमित यांनी, अपेक्षा पिंट्याकडून जास्त होती. पिंटू त्याच्यासाठी जर लवकर गेला होता 4थ्या क्रमांकावर बॅटिंग करण्यासाठी, मात्र त्याच्याकडून धावा आल्या नाहीत. मात्र अमितचं कौतुक करतोय, शेवटच्या टप्प्यात धावा आल्या. मात्र 2 ते 3 धावा मागे पडल्या, कारण मागच्या वेळेला 63 धावा त्यांनी तिसगाव समोर चेस केल्या होत्या आणि इथे आपण त्या शेवटच्या चेंडू 3 धावा आल्यामुळे 61 बघायला मिळते. तिथे 1 धावा आली असेल, अजून धावा कमी झाल्या. सर, आपण ग्राफ बघू. पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या षटकामध्ये बघा, तो चढता ग्राफ दिसतोय टेलिव्हिजनवरती, परंतु 3रं आणि 4थं ज्या षटकामध्ये खास धावा यायला पाहिजे होत्या, तिथे गोळवली संघाला धावा घेता आल्या नाही. त्याचं कारण आहे, पहिल्या षटकात 11 धावा आल्या, तो आपण बघतोय. त्याच्यानंतर 14 धावा आल्या. इथे 25 धावा पॉवर प्लेमध्ये पाहिलं, 12.5चा रन रेट होता. त्याच्यानंतर तिसऱ्या षटकात धावसंख्या 40 होती. सरासरी आपण बघतोय त्या जवळजवळ 13.5 होती सरासरी. आणि त्याच्यानंतर 4थ्या षटकामध्ये बघतोय धावसंख्या 50 होती, 12.5वर सरासरी गेली, म्हणून ते खाली आलंय. आणि त्याच्यानंतर 5व्या षटकात मात्र 10 धावा आल्या, 60 धावा बघायला मिळत आहेत. इथे स्लॉग ओव्हर्समध्ये तुम्ही बघा, स्लॉग ओव्हर्समध्ये तब्बल 10 आणि 10 20 धावा आल्या. म्हणजे पहिल्या पॉवर प्लेमध्ये 25, नंतरच्या शेवटच्या 2 षटकांमध्ये आपल्याला 20 धावा बघायला, जिथे जास्त धावा आपल्याला बघायला मिळतात तिथे धावा थोड्या कमी झाल्या. पण तरी एकंदरीत आपण पाहू, गोळवणी संघाची सगळे षटकं त्यांनी 10+ खेळलेले आहेत. एक कन्सिस्टन्सी होती. प्रश्न पिंट्या जर सोडला मध्ये, कारण पिंट्याने थोडीशी घाई केली. आल्यानंतर थोडासा 1 चेंडू तरी थांबायला पाहिजे. अत्यंत घातक फलंदाज आहे तो सुद्धा. थोडंसं उभा राहिला असता तर चित्र अजून वेगळं दिसलं असतं या ठिकाणी. प्रत्येक षटका पाठीमागं त्यांनी धावा व्यवस्थित बनवले. असं नाही की एखादं षटक ते डाऊन खेळलेत, नंतर एखादं षटक खूपच आक्रमक फलंदाजी केलेली. आणि जर सातत्य असेल तर आपल्याला माहित आहे, सशा आणि कासवाच्या शर्यतीमध्ये कासव जिंकतं, कारण सातत्य, कन्सिस्टन्सी ही त्या संघाने राखलेली आहे. तर नकुल म्हात्रे यांच्याकडून प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचं पारितोषिक आहे. उत्तरशिव संघासाठी हे पारितोषिक आलेलं आहे. धन्यवाद. तर नक्कीच मला पुन्हा एकदा या बक्षिसाची घोषणा करायची आहे. खरं तर धन्यवाद देऊ आपण आमच्या महिलांना देखील, आमच्या घरातील ज्या माता भगिनी आहेत त्यांनाही धन्यवाद देऊ. आपल्या घरातील मुलं, आपल्या गावातील मुलं एका चांगल्या स्पर्धेमध्ये खेळत आहेत आणि त्यांनी इतकी मोठी कामगिरी केली की ते आता उपांत्यपूर्व फेरीमध्ये आलेले आहेत आणि अभिमानास्पद नक्की सगळ्यांसाठी ही गोष्ट असेल. महिला आहेत, उत्तर शिवचे महिला मंडळ यांनी
या संघाच्या खेळाडूंना 6,751 रुपयाचं पारितोषिकाने सन्मानित केलेलं आहे. नक्कीच आपण धन्यवाद देऊ. आज महिलांना सुद्धा समान संधी मिळते आहे. खास त्यांच्यासाठी आरक्षणही आलेलं आहे. हा चेंडू उजव्याच्या बाहेर होता. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, पॉइंटला क्षेत्ररक्षक तिथे आहे, अडवतोय, धाव मिळू देत नाही. सुरुवात झालेली सामन्याला, प्रत्यक्षात युद्धाला प्रारंभ झाला. 61 धावांचं एक मोठं आव्हान घेऊन मैदानामध्ये उतरतोय उत्तर शिवचा संघ. उत्तर शिव ग्रामस्थांनी देखील उत्तर शिव संघाला 5,055 रुपयाचं पारितोषिक दिलेलं आहे. स्क्वेअर लेगला खेळ झाला हा फटका, क्षेत्ररक्षक अडवेल तिथे 2 धावा मिळत आहेत आणि धावफलक आता पुढे जातोय. 2 धावा सुरुवात होते. किशोर बुवा पाटील उत्तर शिव संघासाठी त्यांनी संघ जर जिंकला तर 5,000 रुपयाचं पारितोषिकाची घोषणा या ठिकाणी केलेली आहे. ज्ञानेश्वर मारुती पाटील भंडारलीचे क्रिकेट रसिक आहेत. उत्तर शिव संघ जर जिंकला तर 3,333 रुपयाचं बक्षीस त्यांनी इथं अनाऊन्स केलेलं आहे. बघा चेंडू बाहेरची कट घेतलेली आहे. फटका खेळायचा होता त्याला स्क्वेअर कट, परंतु बाउन्सचा अंदाज इथं आला नाही आणि बाहेरची कट घेऊन चेंडू सरळ पहिल्या स्लिपच्या थोडासा बाजूला खेळाडू उभा केलाय, तिथे चेंडू जातोय आणि धावफलक आपण पाहू शकतो तो 3 धावा. एक सुरुवात, संथ सुरुवात या ठिकाणी पाहतो आपण. पहिल्यांदाच आक्रमक सुरुवात गोळवली संघाने केली होती. जो झपाटा त्यांचा 3ऱ्या फेरीच्या सामन्यामध्ये होता तोच त्याने 4थ्या फेरीच्या सामन्यामध्ये देखील ठेवला आणि 5-6 धावांचं 5 षटकामध्ये जवळपास 12 धावांच्या सरासरीने आव्हान त्याने ठेवलंय. नक्कीच एक मोठं आव्हान म्हणू शकतो. पूल केलेला हा चेंडू एक अप्रतिम फटका होता, परंतु क्षेत्ररक्षण बघा ज्या पद्धतीचं ठेवलेलं आहे त्याच पद्धतीची गोलंदाजी केली जाते, हे महत्वाचं आहे. बऱ्याच वेळा आपण पाहत असतो की क्षेत्ररक्षक तुम्ही मिड विकेट आणि लॉंग ऑनला उभा केलाय सीमारेषेवरती आणि चेंडू जर तुम्ही उजव्याच्या बाहेर आखूड टप्प्याचे टाकत असाल किंवा वेगळ्या पद्धतीचे चेंडू टाकत असाल की फलंदाज सहज गॅप काढू शकतो. नक्कीच एक अप्रतिम गोलंदाजी. थोडासा चेंडू आखूड ठेवतोय, थोडासा बाउन्स चेंडूला ठेवतोय आणि त्यामुळे फलंदाजाला संधी राहत नाही की त्याला गॅप खेळता येत नाही. तो सातत्यानं मिड विकेटलाच मोठा फटका खेळायचा प्रयत्न करतोय उजव्या हाताने. ओहो, यावेळेस आकाशामध्ये बघा जाळं विणलं होतं आणि जाळ्यामध्ये फलंदाज सापडलाय. बडी मछली जाल में पहिला धक्का. बघा विनोद बाद झालेला आहे. पहिल्या षटकामध्ये 3 धावा त्याने काढल्या होत्या आणि मंगेशच्या गोलंदाजीवरती तो राहुलकडे झेल देऊन बाद होऊन परतलेला आहे. 3 धावा धावफलकावरती आपण पाहू शकतो. 4 धावा, 1 गडी बाद, 4. जशाच तसं उत्तर आहे बघा. पहिल्या षटकामध्ये देखील पहिला फलंदाज बाद झाला होता गोळिवली संघाचा आणि पाठलाग करत असताना उत्तर शिव संघाला देखील पहिल्या षटकामध्ये पहिला फलंदाज गमावा लागलेला आहे. जशाच तसं उत्तर, टीट फॉर टॅट, ईट का जवाब पत्थर से, असा सामना आपण पाहू शकतो. हा चेंडू, ओहो, एक बाहेरची कड घेऊन चेंडू जातोय. 1 धाव मिळेल धावफलकावरती, 1 ने पुढे जातोय. 5 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती. थँक्यू डीजे. तर बाळसर बघा, मला एक गोष्ट आठवली इथे. बघा 60 धावांचा पाठलाग करायचा बाळसर आणि पहिल्या षटकामध्ये 1 गडी बाद, 5 धावा. थोडासा पिछाडीवरती पडलेला आहे उत्तर शिवचा संघ. नक्कीच, कारण आस्किंग 100 मेंटेन करायला पाहिजे. 12.2 धावांची गती हवी होती उत्तर शिवसंघाला. स्वतः कॅप्टन मैदानावर विनोद उतरले होते. अपेक्षा माझी जास्त होती विनोदकडून, मात्र विनोदनं निराश केलं. राहुलनी तो जेल टिपला. गोलंदाज होते मैदानावरती मंगेश, थोडेसे मागे पडते. अजूनही 56 धावांची गरज आहे आणि या 56 धावा करायच्या मैदानावर 24 चेंडूमध्ये करायचे. म्हणजे मैदानावरती आपण बघतोय 4 षटकांचा खेळ बाकी आहे आणि आस्किंग 100 14 धावा प्रति षटकाच्या मागे. या ठिकाणी मयूर आणि जिवंतला प्रति षटकाच्या मागे 14 धावा कराव्या लागतील, तेव्हा कुठे ते सामना जिंकतील. नक्कीच ज्यावेळेस मोठं आव्हान तुम्हाला पार करायचं असतं त्यावेळेस सातत्य, किमान तुम्ही ॲव्हरेजच्या जवळपास जायला पाहिजे आणि इथे खूपच मागे राहिलाय उत्तरच्या शिवचा संघ आपण पाहतोय. बघा पुढच्या षटकाला नक्की सुरुवात होईल. जी गरज होती की जशास तसं उत्तर देण्याची, थोडासा पाठीमागे राहिलाय. वाईट चेंडू. एक मला आठवलं की
प्रबोधनकार ठाकरे यांचं एक वाक्य मला आठवलं की ज्याला ज्या समजेल ना त्या भाषेमध्ये उत्तर द्यायचं आणि ते संस्कार त्यांनी बाळासाहेब ठाकरे असतील किंवा त्यांच्यानंतर राजसाहेब ठाकरे या मंडळींवरती हेच संस्कार झालेले. ज्याला ज्या समजेल त्या भाषेत उत्तर द्यायचं. चेंडू बघा फॉलो थ्रू मध्ये अडवण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरला. 1 धाव मिळाली आणि एका धावेने धावफलक पुढे जाईल. तो 7 धावा. एक किस्सा प्रबोधनकार ठाकरे यांनी सांगितला होता. त्यांनी सांगितलं होतं की आमच्या घरी एक सरुबाई म्हणून सीताफळ विकायला महिला यायची आणि ती सीताफळ घेण्यासाठी प्रबोधनकार ठाकरे तिथे तिला बोलवायचे. सरू इकडे. हा चेंडू आपण पाहू शकतो. नक्कीच मिड विकेटला खेळलेला चेंडू आहे. क्षेत्ररक्षक तिथे चेंडूवरती येईल, अडवतोय, फेकत नाहीये. फलंदाज सुद्धा धाव घेत नाही. इतकी त्या क्षेत्ररक्षकाची दहशत आहे तिथे आणि धावफलक 1ने पुढे जाईल. तो 8 धावा. 1 गडी बाद 8 उत्तर शिव. दोघे दीपक अप्रतिम प्लेयर्स आहेत. केणी आणि पाटील. एक मिड विकेटला उभा आहे, एक गोलंदाज आहेत. मॅग्निफिसंट प्लेयर्स. आणि फलंदाज बाद. दुसरा धक्का उत्तर शिव संघाला. प्रचंड यश या ठिकाणी साजरा करतोय, आनंदोत्सव साजरा करतोय गोळवलीचा संघ. 2 गडी बाद 8. आयुष 11चे कॅप्टन, भार्गव 11चे कॅप्टन. टॉससाठी यायचंय. आयुष 11 आणि भार्गव 11 दोन्ही संघांना केलं विनंती आहे, वेळ घेऊ नका, लगेच टॉसला या. आणि टॉस जय आंबेकर, तोंडरे आणि परी 11 आले असेल त्यांनी सुद्धा नोंद करावी. जेवढे संघ ओपन क्रिकेटमधले येत आहेत त्यांनी नोंद करावी. आयुष 11, भार्गव 11 टॉससाठी यायचंय. वेळेच्या बाबतीत काळजी घ्या, कारण आपल्याला एकंदरीत 9 सामने खेळवायचे आहेत. नक्कीच इथं थोडा वेळ मगाचा मी माझा किस्सा पूर्ण करतो. प्रबोधनकार ठाकरे त्या महिलेला बोलून घ्यायचे आणि शेजारच्या मुलांना बोलवायचे. सखाराम ए, तुकाराम ए, सीताफळ खायला. पण ते काही यायचे नाहीत. पण नंतर ते म्हणायचं, ए भडव्या इकडे, का तो पळत यायचा. म्हणजे कोण ज्याला जी भाषा पाहिजे ती भाषेत आपण बोललं पाहिजे. जसं तसं उत्तर द्यायचं. इथे बघा उत्तर शिवला आणि धावफलकावरती आपण पाहू शकतो त्या 8 धावा. आपण पाहिलं की आक्रमकतेने राजसाहेब ठाकरेंनी याच आक्रमकतेने आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केलेली आहे आणि सातत्यानं मराठी लोकांच्या पाठीमागे खंबीरपणे ते उभे राहत आहेत. चला आपण जाऊ शकतो मैदानामध्ये. परत एकदा यॉर्क लाईन मध्ये चेंडू होता, पायाला भेदून जाणार हा चेंडू. गोलंदाज चेंडूवरती फॉलो थ्रू मध्ये किती जोरात झेपावलाय बघा. त्याने चेंडू अडवला. 1 धाव इथं नक्कीच घेतलेली आणि एका धावेबरोबर धावफलकावरती आता जाऊयात आपण. 9 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पुन्हा एकदा या ठिकाणी माजी खेळाडू श्रीपत म्हात्रे उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल करतो आहोत. अनंत पाटील त्या ठिकाणी उपस्थित आहेत. योगेश पाटील संदपचे सरपंच आहेत, तेही त्या ठिकाणी उपस्थित आहेत. तर प्रशांत सूर्यराव आणि महेश चंदवडकर यांच्यामध्ये फाईट आहे. बघा 1 धाव धावफलकावरती आपण पाहू शकतो. धावफलक दाखवतोय तो 10 धावा. खूपच पिछाडीवरती आहे अजूनही, पण मान वर करू देण्याची संधी या ठिकाणी दिली नाही. ती गोळवली संघाने उत्तर शिवला. परंतु क्रिकेट आपण पाहत असतो की केव्हाही 1-2 षटकार किंवा चौकार मिळाले तर ही दडपण आहे ते झुगारून देऊ शकतो उत्तर शिवचा संघ. ओहो, यावेळेस नक्कीच एक चुकीचा फटका असेल. काय म्हणाल? नाही, दीपक हळूहळू घातक गोलंदाज होत चाललाय. आपल्याला विसरता कामा नये. हा ठाण्याच्या माध्यमातून प्रदर्शनी सामन्यामध्ये रायगड समोर खेळला होता. उस्मान पटेल आणि आकाश तरीकर या 2 फलंदाजांनी त्यांनी बाद केलं होतं. आणि दीपकनी जर ठरवलं, मला असं वाटतंय, मनात जर ठरवलं तर 6चे 7 चेंडू तो निर्धाव टाकू शकतो. एवढं टॅलेंट आहे या मुलामध्ये. मॅग्निफिसंट बॉलिंग. कारण दोन्ही गोलंदाज मंगेश असो या दीपक असो, दोघांनी 5-5 धावा दिलेत. मंगेशने 1 गडी बाद केला, दीपकने 1 गडी बाद केला. मागच्या षटकात 14 धावा प्रति षटकाच्या मागे पाहिजे होत्या, मात्र 5च धावा ठेवल्या जात आहेत. जिंकण्यासाठी 61 दिलेत, त्याच्यामध्ये 10 धावा आलेत. अजूनही 51 धावांची गरज आहे आणि मैदानावर 3 षटकांचा खेळ बाकी आहे आणि आस्किंग रन रेट आता अजून वाढतोय. तो 17 धावा प्रति षटकाच्या मागे जात आहे. मॅग्निफिसंट कॅप्टनशिप या ठिकाणी नक्कीच मी म्हणेन संघनायकामार्फत, गोळवली संघामार्फत. आणि मंगेश आणि दीपकनी अतिशय चांगली गोलंदाजी केली आहे. संघनायकाला नक्कीच आपण धन्यवाद देऊ, ज्या पद्धतीनं त्यानं क्षेत्ररक्षण जिथं ठेवलेलं. बघा जिथं चेंडू जातोय ना तिथं क्षेत्ररक्षक असतोय. पुन्हा एकदा लॉंग ऑफला खेळलेला हा चेंडू, तिथेही क्षेत्ररक्षक आहे आणि यावरून त्याची गुणवत्ता आपल्याला लक्षात येईल. नेता हा महत्वाचाच असतो, कोणत्याही ऑर्गनायझेशनसाठी असू द्या. ही स्पर्धा उभी राहते, त्या पाठीमागे सुद्धा एक मोठं नेतृत्व आहे आणि म्हणून इतका मोठा सोहळा उभा राहिलाय. एक चांगला संघ
जर असेल, त्याच्याकडे चांगला नेता असेल तर संघ नक्कीच पुढे जाऊ शकतो. उत्तर शिव फलंदाजांना आता प्रेशरमधून बाहेर यावं लागेल, कारण मागच्या 2 षटकात 10 धावा आलेत. बघायचं या ठिकाणी सचिन आणि तसंच त्यांचे सहकारी काय करतायत. मयूर ओहो, लोअर फुल टॉस, पुढे पाय टाकून आडव्या बॅटनं अक्रॉस दी बॅट खेळायचा प्रयत्न होता. फसला चेंडू आणि निर्धाव जातोय. धाव फलकावरती फक्त 11 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये उत्तर शिव. विनायकची हीच खासियत आहे, पडल्यानंतर चेंडूला ऑफस्टमच्या बाहेर ठेवतात आणि बीट होतो फलंदाज भरपूर वेळा. मागच्या वेळेस सुद्धा तसंच चित्र त्यांनी उभारलं होतं आणि बघायचं आहे, कारण एक डॉट प्रेशर अजून वाढू शकतो. विनायक सज्ज होतोय कॉमेंट्री बॉक्सकडून पुढचा चेंडू घेऊन. बघायचंय फलंदाज शफल होतोय, चेंडू बॅट अँड पॅडच्या मध्ये अपील होतोय. उजव्याच्या बाहेर चेंडू असावा यावेळेस आणि पंचाने ते अपील नाकारले. 22चा इशारा करतायत पंच. एक बक्षीस आलेलं आहे. गावदेवी क्रिकेट संघ गोळवली यांच्यासाठी बक्षीस आहे. स्वर्गीय रोहिदास अर्थात बाळासाहेब रामचंद्र भोईर यांच्या स्मरणार्थ श्रीमान सुनील रामचंद्र भोईर गोळवली यांच्याकडून 3000 रुपयाचं पारितोषिक. गोळवली संघ विजयी झाला तर. जी पकड, ओहो, अप्रतिम असा फटका, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. आवाज चेंडूवरती जो आला होता फटक्याचा, तिथंच निश्चित झालं होतं की हा षटकार आहे. आणि अजित वाडेकर स्टँड वरती टोलेजंग प्रहार षटकार. मॅग्निफिसंट बॅटिंग, मॅग्निफिसंट. अशा फटक्यांची गरज आहे उत्तर शिव संघाला आणि मयूरच्या बॅटमधून तो षटकार येतोय. काही प्रमाणात त्यांना संजीवनी मिळते, कारण दावा हेच नव्हत्या. अगोदर मंगेशनी चांगली गोलंदाजी, दीपकनी चांगली गोलंदाजी, विनायकनी सुद्धा 3 चेंडूंमध्ये बांधून ठेवलं होतं. मात्र मयूर त्या षटकारामुळे संघाला थोडंसं बाहेर काढतो असं म्हणायला हरकत नाहीये. तिसरं षटक मैदानामध्ये चालू असताना 18 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये उत्तर शिव. हा षटकार त्या संघाला नवसंजीवनी देईल का, हा नक्कीच प्रश्न आपल्याला निर्माण होतोय. देऊ शकतात. मी जसं उल्लेख केला, लढाऊ वृत्ती म्हणजे किलिंग इन्स्टंट हे असायला पाहिजे. तुम्ही बघू शकता जल्लोष करतात त्या ठिकाणी प्रेक्षक. दोन्ही संघनायकाचे पाठीराखे या ठिकाणी फार मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. फाईट करायला पाहिजे. फाईट केल्याशिवाय, यालाच आधुनिक क्रिकेट म्हणतात. याला या स्पर्धेला स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती चषक एक दर्जेदार स्पर्धा आहे. याच्यामध्ये तुमचं जे टॅलेंट आहे, तुमची जी गुणवत्ता आहे, ती तुम्ही सिद्ध केली पाहिजे, फाईट केली पाहिजे. मगाशी तानाजी सारखा लढला, आता कुणीतरी शेलार मामा व्हायला पाहिजे इथे. नक्कीच त्याच पद्धतीने करायला पाहिजे, कारण विनोद बाद झालेत मैदानावरती आणि विनोदी बाद झाले, जीवन बाद झाले. मयूर आणि सचिनवर फार मोठी जबाबदारी आहे. बघायचं कुठल्या पद्धतीने आपल्या संघाला बाहेर काढतात. प्रति षटकाच्या मागे 17 धावा पाहिजे असताना सचिन अजून अडखळतो आहे. जवळपास 3 चेंडू तो निर्धाव खेळलेला आहे, नॉन स्ट्राईक खेळला आहे. हा फटका आपण पाहू शकतो मयूरने खेळला आणि 1 धाव इथे मिळाले. 19 धावा धावफलकावरती. तिसरं षटक चालू असताना फक्त एक षटकार या 3 षटकामध्ये मिळालाय, तो उत्तर शिव संघाला. 60 धावांचं आव्हान समोर असताना, एक मोठं आव्हान समोर असताना नक्कीच मोठे फटके सुद्धा गरजेचे असतात. ओहो, डाव्या स्टीवर टाकलेला हा चेंडू स्वीप करायचा प्रयत्न होता. यष्टीरक्षकाच्या बाजूने चेंडू शॉर्ट स्क्वेअर लेगला गेला, तिथे अडवला. 1 धाव येते आणि 1 धावेबरोबर धाव फलकावरती 20 धावा. षटक संपेल ते तिसरं. दोन संघामधला फरक बघा बाळसर, आपण पाहतोय पॉवर प्ले हा खूप महत्वाचा असतो लिमिटेड ओव्हरच्या मॅच मध्ये. आपण पाहू गोळवली संघाची फलंदाजी पॉवर प्ले मध्ये, पहिल्या 2 पॉवर प्ले मध्ये त्यांनी जवळपास 25 धावा फटकावल्या होत्या आणि उत्तर शिवचा विचार करू आपण, त्याने फक्त 10 धावा फटकावल्यात. नाही, अतिशय चांगली गोलंदाजी गोळवली संघामार्फत. मंगेशने 5 धावा दिल्या, दीपकने 5 धावा दिल्या, दोघांनी एक गडी बाद केले. मात्र मागच्या 2 षटकात ज्या 10 धावा झाल्या, एका षटकात आल्या विनायकच्या, कारण तो षटकार जो आपण बघितला त्यामुळे. मात्र अजूनही परिस्थिती सुधारली नाही आहे उत्तर शिवसंघासाठी, कारण 3 षटकानंतर ही धावसंख्या आपल्याला 20 बघायला मिळते इथे. कारण नियमाप्रमाणे धावसंख्या जर बघितली तर जवळजवळ 36 किंवा जवळजवळ 38 पर्यंत जायला पाहिजे. अजूनही ते 18 धावा मागे चाललेत. आता परिस्थिती अशी आहे की 41 धावा हवेत, 12 चेंडू बाकी आहेत. प्रति षटकाच्या मागे 21 धावा कराव्या लागतील सामना जर जिंकायचा असेल. 8 विकेट आहेत, मात्र मोठ्या फटक्यांची गरज आहे. मोठे फटके आले तरच उत्तर शिवसंघ विजय प्राप्त करू शकतो. बरोबर, 12 चेंडू आणि 41 धावा असं एक मोठं आव्हान आहे. आपण म्हणू रात्र थोडी आणि सोंग फार.
असं काम इथं करावं लागेल आता उत्तर शिवला, कारण विजय मिळवणं हे नितांत गरजेचं आहे दोन्ही संघांसाठी. नॉकआउट स्पर्धेमध्ये प्रत्येक सामना फायनल असतो आणि त्यामुळे तुम्हाला त्याच जिद्दीनं त्याच चिकाटीनं तो सामना खेळावा लागतो. नक्कीच. दुसऱ्या बाजूला गोळवली संघातील विनायकचंही तेवढंच अभिनंदन करेन. दीपकला आणण्यात आलं, व्हेरी गुड कॅप्टनशिप. कारण ज्या वेळेला धावा जातात त्यावेळेला आपला उकुमी जो गोलंदाज आहे त्याला आणला पाहिजे. दीपकने पहिल्या स्पेलमध्ये 1 षटक 5 धावा एक गडी बाद केले त्यांनी. खूप चांगले गोलंदाज आहेत, टाईट गोलंदाजी करतात, कुठेही जागा देत नाही आहेत आणि पुन्हा एकदा ही पार्टनरशिप पुढे वाढू नये या दृष्टीने ब्रेक करण्यासाठी दीपकला आणण्यात येत आहे. बघा गोलंदाज आता आहे दीपक. पहिले षटक टाकलं होतं दीपकनं, 1 गडी बाद केला होता आणि 5 धावा फक्त दिल्या होत्या. त्याच दीपकला पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती आणले आणि स्ट्राईक एंडला फलंदाज असेल तो सचिन. सचिनची फलंदाजी बघा, त्यानं 1 धाव पहिल्या चेंडूवरती काढली होती, त्यानंतरचे सलग 4 चेंडू तो डॉट झालाय आणि 5व्या चेंडूमध्ये धाव काढलेली आहे. नक्कीच आपण पाहू शकतो की नौखा खेळाडू असावा तो. संघाला गरज असताना सचिन कडून आपल्याला खूप मोठ्या अपेक्षा होत्या. 6 चेंडू खेळून त्याने फक्त 2 धावा काढल्या आणि तिथेच पिछाडीवरती राहतोय उत्तर शिव. मिड विकेटला लॉंग ऑनला खेळलेला हा चेंडू आहे, कार्पेट शॉट. आता जमिनीत समांतर फटके मारून हा विजय साध्य होणार नाही, तुम्हाला आकाश मार्गानेच फटके खेळावे लागेल, वायू मार्गानेच चेंडू सीमारेषेच्या बाहेर प्रेक्षकांमध्ये फेकून द्यावे लागतील. धावफलक 1 ने पुढे पुन्हा एकदा जाईल आणि 22 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये उत्तर शिव. गोलंदाजी मार्कवरती दीपक काशीनाथ पाटील सरांना पार करेल. समोरच्या स्टँड कडून बघा, नक्कीच खोलवर टप्प्याचा हा चेंडू डावेष्टीच्या बाहेर जात असावा. अडवेल क्षेत्ररक्षक तिथे एक्स्ट्रा कव्हर वरती 1 धाव आणि 1 धावेने धावफलकावरती आपण पाहू शकतो 23 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये उत्तर शिव. असं म्हणता येणार नाही की फार मोठे फलंदाज सुद्धा मैदानामध्ये 4थ्या षटकामध्ये 2च फलंदाज तुम्ही गमावलेले आहेत, परंतु मैदानावरच्या फलंदाजांना जी कामगिरीची अपेक्षा होती ती करता आली नाही. बाहेरची कड लागते, चेंडू डीप फाईन लेग सीमारेषे बाहेर 4 रन. या ठिकाणी एक बक्षीस आलेलं आहे गोळवली संघाला. विजयी जर झाले तर श्रीमान सुनील रामचंद्र भोईर साहेब यांच्याकडून 3000 रुपयाचं पारितोषिक, तर श्रीमान राजू शेठ पाटील पांडुरंगवाडी गोळवली मनसे कार्यकर्ते यांच्याकडून 5000 रुपयाचं पारितोषिक. गोळवली संघाला अजून एक फलंदाज बाद झाला, 3रा धक्का 27 धावसंख्येवरती बसलेला. उत्तर शिव संघाची 7.5 हटत नाही आणि कोणताही फलंदाज मैदानामध्ये टिकत नाही. मॅग्निफिसंट कॅप्टनशिप. मी गोळवली संघाचं अत्यंत जितकं अभिनंदन करावं तेवढं कमी आणि अत्यंत आभारी आहे, कारण ज्या पद्धतीने फिल्डिंग चेंज करतात, ज्या पद्धतीने बॉलिंग दाखवत आहेत ते दाखवत आहेत की अशा पद्धतीने तुम्ही 4th राऊंडमध्ये खेळायला पाहिजे. मॅग्निफिसंट परफॉर्मन्स. कौतुक करावं तेवढं मंगेश, दीपक पाटील, विनायक आणि परत दीपकचा सेकंड स्पेल सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने टाकतोय. हा संघ जर बाहेर आला सेमीफायनलला, मी तुला सांगतो नरेश, हा डाका संघ आहे तो कुठल्याही संघाला धक्का देऊ शकतो. कारण आतापर्यंत दैसर संघ पूल ए मधून आलाय, मोठाकवा पूल बी मधून आलाय आणि पूल सी मधून काल पडलेला पाहिलं. हा संघ पूल डी मधून आला, तर यांना झुंजावं लागेल. मोठे गावशी बघायचंय काय होतंय. नक्कीच गोळवली संघाचं खरंच कौतुक करूया, जी त्यांनी शिस्तबद्ध अटॅक ठेवलेला आहे गोलंदाजीमध्ये. फलंदाजांवरती जो अंकुश ठेवलेला आहे त्यांना अजिबात मानवर करू दिली नाही. 4 षटकं संपतायत इथे. धावफलक दाखवतोय 27 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये उत्तर शिव. शेवटचं षटक आता शिल्लक आहे आणि या शेवटच्या षटकामध्ये खूप खूप धावा बनवायच्या आहेत. तब्बल 33 धावांची गरज असेल, 34 धावांची गरज असेल जिंकण्यासाठी. नाही, मागे पडले. मी जसं उल्लेख केला की विनोद स्वतः ॲज अ कॅप्टन मैदानावर उतरले होते आणि त्याच्यानंतर जबाबदारी जीवनकडे होती. मात्र मयूर आणि सचिनने काही प्रमाणात डॅमेज कंट्रोल तिसऱ्या विकेटसाठी मैदानावर केली होती. ती जवळजवळ 19 धावांची मैदानावरती 19 धावांची पार्टनरशिप आपल्याला दाखवली होती. त्याच्यानंतर असं आपण बघतोय अजूनही अरुण मैदानावर आहे, सचिन एका बाजूने किल्ला लढवतोय, मात्र वेळ निघून गेले. बघायचं आता या शेवटच्या षटकात जर मोठे फटके आले, जवळजवळ 3 का 4 षटकार जर आले तरच ते सामन्यामध्ये परतू शकतात असं मला वाटतंय. आपण बघा ग्राफ बघितला होता, कोणत्याही षटकामध्ये पुढे जाऊन दिलं नाही गोळवली संघानं उत्तर शिवला. म्हणून मी गोळवली कॅप्टनचं अभिनंदन केलं, कारण ज्या पद्धतीने त्यांनी बॉलिंग चेंज केले, ज्या पद्धतीने त्यांनी बॉलर्सनी ते भेदकता दाखवली आहे, कौतुक करावं तेवढं कमी आहे. बघा 4 मुंड्या चित करणं काय असतं हे तुम्हाला इथे लक्षात येईल. गोळवली संघाकडून उत्तर शिवला त्यांनी सगळ्या आघाड्यांवरती नक्कीच त्यांच्यावरती मात केलेली आहे. ॲज अ फिल्डिंग,
ॲज अ बॉलिंग ॲज अ बॅटिंग तीनही आघाड्यांवरती एक जबरदस्त कामगिरी करणारा गोळवलीचा संघ आपण मैदानामध्ये पाहतोय. प्रश्नच नाही. कॅम्प्टन पिंटू पाटीलचं अभिनंदन करावं तेवढं कमी आहे. नक्कीच एक अप्रतिम टाकलेला हा चेंडू फुलटॉस होता. सरळ बॅटने खेळायचा प्रयत्न होता. एक धाव टायमिंग पकडता आलं नाही. संघनायकाचं तुम्ही कौतुक केलं. मला एक आर्य चाणक्यांनी एक स्टेटमेंट दिलं होतं की एका शेळीच्या नेतृत्वाखाली येणाऱ्या 100 सिंहांच्या सैन्यापेक्षा एका सिंहाच्या नेतृत्वाखाली येणाऱ्या 100 शेळ्यांचं सैन्य कधीही सरस ठरतं. आणि बघा इथं तर दोन्ही संघामध्ये तसे 11 खेळाडू आहेत, परंतु ज्याचे कॅप्टन्सी चांगले नेतृत्व चांगलं असेल ना तर संघ अशा प्रकारे विजय मिळू शकतो. वाईट चेंडू आहे. एक अतिरिक्त धावफलकावरती पुढे घेऊन जाईल तो 30 धावा. अजून 31 धावांची गरज आहे विजयासाठी आणि चेंडू शिल्लक असतील ते 5 चेंडू आणि 31 धावा. प्रत्येक चेंडू षटकार इथे ठोकायचा आहे. टेनिस क्रिकेटमध्ये असे धाव झालेले आहेत, असे किस्से सुद्धा आपण पाहिले. 2 चेंडू 17 धावा सुद्धा टेनिस क्रिकेटमध्ये झालेल्या आहेत. 6 चेंडू मध्ये 31-32 धावा सुद्धा कित्येक वेळा झालेल्या आहेत. त्यामुळं असं नाही की हा पराक्रम होणार नाही. ओहो, एक पहिला प्रयत्न, एक पाऊल तर त्याने यशस्वी टाकलेला आहे. चेंडू लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर फेकून दिला आहे. षटकार. मानो मुर्दो में जान फूंक दी. हो, सगळ्या चेंडूंमध्ये षटकार यायला पाहिजे तरच ते सामना इक्वल करू शकतात. त्यांचे 5 विकेट्स गेले तर यांचे 3 विकेट्स गेलेत. इक्वलच्या आधारावर ते जिंकू शकतात विकेटच्या आधारावर. मात्र सगळ्या चेंडूंवर षटकार येणं अत्यंत आवश्यक आहे. यस यस यस. पहिला षटकार तर त्याने ठोकलेला आहे. पुढचे 4 लागोपाठ षटकार ठोकायचे आहेत यावेळेस. ओहो, आणि यॉर्कर, परफेक्ट यॉर्कर, क्लीन बोल्ट. अरुण या ठिकाणी मावळलाय. ग्रामीण संघामध्ये ओव्हरऑल आपण 48 संघांना पाहिलं, मात्र ग्रामीण संघामध्ये कौतुकास्पद गोळवली संघातील त्यांच्या प्रत्येक गोलंदाजाला यश मिळालंय. मग तो मंगेश असो, दीपक असो, विनायक असो, प्रवीण असो, याच्यावरून लक्षात येतं की सांघिक खेळ कसा करायला पाहिजे, सगळ्यांनी परफॉर्म करायला पाहिजे, त्याचं चित्र पिंटू पाटीलने या ठिकाणी उभारलंय. गोलंदाजांना नक्कीच धन्यवाद द्यायला पाहिजेत. मंगेश, दीपक, विनायक आणि प्रवीण सगळ्यांनीच अफलातून कामगिरी केलेली आहे. एका प्रेरणेनं, एका अशा वेगळ्याच एनर्जीनं हा संघ भारवला होता. सकाळचा विजय त्यांना मिळवला आणि जो आत्मविश्वास त्यांना मिळाला ना, तो आत्मविश्वास काय करून दाखवू शकतो बघा. इतकं त्यांचा झंझावात अफाट होता की उत्तर शिवचा संघ त्यांच्या समोर पूर्णपणे कोलमडलेला आहे, कोसळलेला आहे. 3 चेंडू आणि 25 धावांची गरज विजयासाठी उत्तर शिव संघाला. इथं खूपच पिछाडीवरती पडतोय उत्तर शिव. बघायचे गोलंदाज प्रवीण पुन्हा एकदा तयार होईल. दीपकनं 2 षटकं टाकलेली आहे बघा. 12 धावा त्यानं दिल्यात आणि 2 गडी बाद केलेत. एक चांगली गोलंदाजी. आहा, आकाशामध्ये चेंडू आणि बघायचे क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, फलंदाज बाद. 4था धक्का. ओ, 5वा धक्का होत बसतोय 36 धाव संख्येवर. प्रवीण हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आहे. लागोपाठचे 2 बळी त्याने टिपलेले आहेत. शेवटचे 2 चेंडू आणि 25 धावांची गरज. डाव्या यष्टीच्या बाहेर चेंडू असेल, वाईड. दीपक चौधरी सर मुख्य पंच आहेत. 2 चेंडू आणि 24 धावांची गरज. शेवटचे 2 चेंडू फक्त शिल्लक आहे. सामन्यावरती मजबूत पकड, मगर मिठी सामन्याला मारतोय आणि हा एक स्लोवर वन निर्धाव चेंडू. 1 चेंडू आणि 24 धावांची गरज. शेवटचा चेंडू सामना संपण्याची औपचारिक शिल्लक. आणि गोलंदाज मंगेश, दीपक, विनायक, प्रवीण अप्रतिम गोलंदाजी. सगळ्या गोलंदाजांना यश मिळालंय. फलंदाजांमध्ये सुद्धा आपण पाहतो की तानाजीने चांगली फलंदाजी केली होती, प्रवीणने चांगली फलंदाजी केली होती, अमितने सुद्धा एक षटकार ठोकून एक दमदार खेळ उभा केला होता. 23 धावांनी गोळवली संघाने सामना जिंकलाय. 4ही मुंड्या चित करत उत्तर शिव संघाला त्यानं उपांत्य फेरीमध्ये प्रवेश केलेला आहे. हर्षणाचे हलदी लागो, हर्षणाचे हलदी लागो, जमलाइयो गावलोक सारा, जमलाइयो गावलोक सारा. बँड बाजे वाजतान मांडवा धारी, बँड बाजे वाजतान
आमचे हर्ष मॅग्निफिसंट परफॉर्मन्स. पिंटू पाटील विजयी होत आहेत. पिंटू पाटील, अमित गायकर, तानाजी वदे, प्रवीण वदे, विशाल गायकर, मंगेश गायकर, दीपक पाटील, दीपक केणे, विनायक तांबोली, हरीश गायकर, राहुल गायकर, किशोर म्हात्रे, आकाश गायकर. सामना उद्या आहे, लक्षात ठेवा, परवा नाही. त्यांचे कार्यकर्ते मला वागणूक केले परवा, म्हटलं परवा नाही उद्या आहे. आणि तुम्हाला सामना करावा लागेल सेमीफायनलला मोठेगाव या संघाशी. तर क्लिअर